यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय पूज्यपाद आचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशद स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकम् छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान्। काय बघितलं तर अर्थ? रिखव का अर्थ सांगा? असू दे चालते की जरा समजेल मला पण। काय अर्थ होतं तिसऱ्या श्लोकाचं? जेव्हा व्रत पालन करतो तर त्या व्रताच्या द्वारे देवपदाची प्राप्ती होते आणि अव्रताच्या द्वारे नरकपद प्राप्त होतं। म्हणून काय करायचं आहे? तुम्हाला देवगतीला जायचं आहे का नरकगतीला जायचं आहे? कुठं जायचं आहे? पाहिजे म्हणून मिळत नसतं, पण अव्रताच्या परिणामांनी हा जीव दुर्गतीला जातो। म्हणून काल आपण सांगितलं होतं काय? असंयम म्हणजे काय, अव्रत म्हणजे काय, परिणामातून घ्या पहिल्यांदा, तर नंतर मग क्रिया बहिरंगामध्ये। मग त्यासाठी मला आज ते रत्नकरण श्रावकाचार्यचा श्लोक एक लावला आहे मी त्याच्यात चिंतन करताना, की किती बरं तिसऱ्या अधिकाराचं पहिला श्लोक आहे ना, म्हणा योगिताताई किती? 41, 42, 43, 44, 45, 46 श्लोक आहे। मोहतिमिरापहरणे दर्शनलाभादवाप्त संज्ञानः। रत्नकरण श्रावकाचार्यचं ह्याच्यात नका शोधू, इष्टोपदेश नव्हे। रागद्वेषनिवृत्त्यै चरणं प्रतिपद्यते साधू। असंच आहे ना? थांब जरा बघूया। 46 नाही बरं का, 47 आहे। किती नंबरचा आहे? 47 नंबर आहे। काय सांगितलं? चारित्र का धारण करावं, म्हणजेच आपल्या श्लोकाशी रिलेटेड, की व्रतसंयम का पालन करावं, काय त्याच्या मागं रिझन काय, प्रयोजन काय। जसं काल परवा सांगितलं होतं नादेपुतेमध्ये, की नमस्कार करतो, दर्शन करतो भगवंतांचं, तर प्रयोजन काय आहे त्याच्या मागं? काहीतरी प्रयोजन असायला पाहिजे। सगळीकडे जिथं मार्केटमध्ये जाता तर प्रयोजन आहे, शाळेत जाता तर प्रयोजन आहे, धन कमवता तर प्रयोजन आहे, तसं मंदिरात येतं तर काय प्रयोजन आहे तुमचं? का मंदिरात दर्शन करायचं, नमस्कार का करायचा? तर हे सगळं सांगितलं, छान सांगितलं आहे। मी अर्थ वाचते। रत्नकरणचं 47वा श्लोक आहे। मोहतिमिरापहरणे, मोह म्हणजे दर्शन मोह, मिथ्यात्व, मिथ्यात्वरूपी अंधकाराचा अपहरण म्हणजे नाश करण्यासाठी दर्शन लाभादवाप्त संज्ञानः, किंवा मोहरूपी अंधकाराचा नाश झाला असताना दर्शनाचा लाभ होतो। म्हणजे कशाचा? सम्यक दर्शनाचा लाभ होतो। दर्शन मोह म्हणजे मिथ्यात्व नष्ट झालं तर सम्यक दर्शनाची प्राप्ती होते। सम्यक दर्शनाचा लाभ होतो, त्यामुळे संज्ञान म्हणजे सम्यक ज्ञानाची प्राप्ती होते। म्हणून हे सगळं झालं असताना, म्हणजे सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान झालं असताना रागद्वेषाच्या निवृत्तीसाठी हा जीव काय करतो? चरणं प्रतिपद्यते, म्हणजे आचरण, म्हणजे चारित्राला अंगीकार करतो, म्हणजेच व्रत नियम संयम वगैरे पालन करतो। पहिल्यांदा फर्स्ट स्टेप काय करायची आहे? सम्यक दर्शन प्राप्त करायचं आहे। म्हणजे मी जीव आहे, या सगळ्यापासून भिन्न आहे ह्याची जर जाणीव असेल
त्यापूर्वक ज्ञान झालं तर मग आचरणामध्ये सांगतायत की समीचिंता येईल, चूक होणार नाही, सम्यक आचरण होईल. त्यासाठी थोडंसं त्यांनी म्हणजे एवढं भाववासना करायची की रागद्वेषाच्या निवृत्तीसाठी व्रत अंगीकार करायचे. आपण का करायचं व्रत? कुठलंही असू दे, छोटं मोठं संयम जे काय घेणार आपण ते का करायचं? उज्ज्वल काकी का करायचं? का करता? हे प्रयोजन असावं त्याच्या मागं, रागद्वेषाच्या निवृत्तीसाठी. कधी असं होते सांगा मला, रागद्वेषाची निवृत्ती झाली आणि म्हणजे व्रत घेतलं आणि रागद्वेषाची निवृत्ती झाली, असं कसं काय? काय कोरिलेशन का? पण असं काय होते म्हणून रागद्वेषाची निवृत्ती कशी होते व्रताधिकांचं पालन केलं असताना? बर असू दे की, रागद्वेषाची निवृत्ती कशी होते हे सांग. मी व्रत नियम केलं तर त्याच्या निमित्तात रागद्वेषाची निवृत्ती कशी होते? सांगा ताई. संयम होतो, तिकडे उपयोग जात नाही, विकल्प होत नाही. बर, तर त्यांनी दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितले पुढच्या काय होतं? रागद्वेष नाहीसे झाले तर हिंसादिक पाप घडत नाहीत, म्हणून व्रतादिकांचं पालन होतं त्याच्याकडून. मला एखाद्याविषयी राग आहे, एखाद्याविषयी द्वेष आहे, तर त्याच्याविषयी हिंसेचा भाव, झूटचा भाव, त्याला त्रास देण्याचा काय ना काय भाव आहे, ह्यालाच म्हणायचं पाप. त्यालाच म्हणायचं हिंसा आदी दोष. मग ज्यांनी संयम घेतला, मी अणुव्रत घेतली, अहिंसा अणुव्रत घेतलं, सत्य अणुव्रत घेतलं, तर हे सगळे रागद्वेषाचे परिणाम थांबले, त्यामुळे हिंसा आदी पाप थांबले. लिहा काय सांगितलं, कोरिलेशन आहे त्याच्यामध्ये. काय काय? जेव्हा भयभीत असं नाही म्हणायचं, पाप थांबतं. जिथं व्रत अंगीकार केलं तिथं अव्रताचा किंवा पापाचा नाश झाला. म्हणून काय सांगत होते? वरम व्रतैहि पदम दैवम नाव्रतैर्बत नारकम. म्हणून व्रताच्या द्वारे देवपद मिळतं हे सांगतायत ते का? कारण ज्याचे हिंसेचे परिणाम असणार त्याला चांगली गती, चांगली पर्याय कशी मिळणार? तिसरा श्लोक चालू आहे. कुठे ठेवला? 3 घेतलेले, घ्या त्यातलं पुस्तक तुम्हाला. हां, दगडापेक्षा वीट मऊ. तसं अशुभापेक्षा शुभामध्ये प्रवृत्ती करणार तर थोडंसं काय म्हणायचं, चालतंय. म्हणजे पापामध्ये तरी न जावा ह्याच्या अपेक्षेने. काय म्हणताय? तिसरा श्लोक आहे. रागद्वेषादिकांचा नाश झाल्यामुळे हिंसादी पापांपासून निवृत्ती, त्याग केल्यासारखा होतो. जिथं राग आहे तीच हिंसा आहे, द्वेष आहे तीच हिंसा आहे. हे जिनधर्मामध्ये सांगितलेलं सूक्ष्म हिंसेचं कथन आहे. म्हणजे म्हणून सांगितलं नाही का वक्त्यांनी की जिथं बाहेरची लौकिक हिंसा थांबली ना, तिथं जिनधर्मातली हिंसा सुरू होती. म्हणजे लोक काय म्हणतात, बाहेर मारू नका, दुसऱ्याला मारू नका, तर तिथं हिंसा होते असं ते म्हणतात. पण आपण त्याच्या पुढं जाऊन सांगितलं की अंतरंगातून भाव असतील ना नुसते मारण्याचे तरीसुद्धा हिंसकच आहेत. बाहेर क्रिया घडू दे नाही घडू देत पण हिंसकच आहे तो. जसं सांगितलं होतं लास्ट टाइम एक उदाहरण. काय काय सांगितलं होतं? नवलगुणकर होते ना, कोण? राजीव गांधींचे PA होते. राजीव गांधी कोण विचारू नका प्लीज. तर ते जे होते ना, तर त्यांनी एक्सपिरियन्स सांगितला होता. हा काय झालं होतं की कुठंतरी साऊथ इंडियामध्ये त्यांनी इंडिपेंडन्स डे होता का रिपब्लिक डे होता काहीतरी होतं, आणि तिथं ते असतं ना त्यांचं परेड, त्यासाठी ते जाऊन तिथं ह्याच्यावर बसले होते. काय त्या म्हणायचं, ग्राउंडवर त्या चेअर्सवर असं बसतात आणि समोरून ते दाखवतात ना ग्राउंडवर चालणारे वगैरे. तर त्याच्यामध्ये कोणीतरी प्री प्लॅन्ड होतं की त्या राजीव गांधीला ते उडवणार होते, गोळी मारणार होते. मारले पण.
ते परेडमध्ये ती माणसं आली आणि त्यातनं एकाने शूट केलं, पण ती गोळी चुकली आणि त्यांना लागली नाही राजीव गांधींना. आणि त्यामुळं काय झालं की ते अलर्ट झाले ना आणि मग तो पकडला गेला, ही गोष्ट वेगळी. पण मला सांगा, गोळी मारली नाही, तो मेला नाही, तर हिंसा झाली का? ओ चला इवा, चला गोष्ट सांगणार आहे, या पटकन या. हां, काय म्हणले? हिंसा झाली का? कुठं झाली? मेले नाहीत ते, जिवंत होते. हां, म्हणजे मारू दे नाही तर नाही मारू देत, परिणाम केलेत ना मारण्याचे, मेलेच. आता क्रिया दिसली आहे तुम्हाला पहलगाममध्ये, पण तिथं त्याचा दोष होता, चुकली गोळी, आणि ह्यांचं पुण्य म्हणायचं. लाईफ अजून त्यांचं संपणार नसेल, त्यामुळं ते त्यात मेले नाहीत, पण मारण्याचा दोष तर लागला ना. मग तसं सांगितलं, आज न्यूज कळली का आत्ताची, ज्यांनी मारलं ना त्या पहलगाममध्ये, तर ते पकडले गेले, मारले गेले म्हणे 4 जण त्यातले. कशावरनं कुठनं मिळाले कोणाला माहिती, का फेक न्यूज पण टाकले असणार की सगळेजण शांत होण्यासाठी, असं काय किती खरं आहे माहीत नाही, पण असं सांगतायत की त्यातले 4 जण काय आतंकवादी मारले गेले म्हणून. बरं, तुम्हाला सगळ्यांना आनंद व्हायला नको ह्याच्यासाठी सांगायला लागले मी. जर आनंद वाटला तर काय झालं हो, त्यांनी तिथं मारून हिंसा केली, तुम्ही अनुमोदना करून हिंसा केली, म्हणजे फुकट मी पण हिंसक झालो की नाही. रागद्वेषाची उत्पत्ती झाली तर हिंसा होतेच. म्हणजे काय झालं, तुम्हाला त्या आतंकवादींबद्दल द्वेष झाला आणि त्या मेलेल्यांविषयी राग झाला, झाली हिंसा तुमच्याकडून पण. त्यांनी मरावं, त्यांनी मारू नये, त्यांना पकडावं, फाशी द्यावी, हे भाव केले ना, इथंच हिंसा झाली. म्हणून सांगितलं, संयम अंगीकार केला तर काय होतं, मग त्या विचारांपासून तुटतो. संयमी जीवाचं ज्ञान ध्यान साधनेमध्ये जास्त लक्ष आहे, त्यामुळं त्या सगळ्या परिणामांपासून निवृत्ती झाली, हेच पापापासून निवृत्ती आहे. काय कोरिलेशन सांगत होते मी? कुंद शतकमध्ये आहे ना, प्राणी मरे या ना मरे हिंसा. हां, बरोबर. पुढं तब बंद होता है नहीं जबर है यत्नाचार. हां, प्राणी मरे या ना मरे हिंसा यत्नाचार से, तब बंद होता है नहीं जबर है यत्नाचार. मारो न मारो जीव को, हो बंध अध्यवसान से, यह बंध का संक्षेप है, तुम जान लो परमार्थ से. म्हणजे तुम्ही मारा नाही तर नाही मारा, परिणाम केला तर नियमाने बंद होतोच. काय परिणाम करतो आपण? शनिया, समजा डास चावला तुला, काय भाव होते, किती वाईट आहे, ते पण असंच मरावं, त्याला मारावं. मारलं नाही बरं का आपण, पण गुड नाईट लावता का नाही? काय असते अजून? मॉर्टिन, मला तर नाव मी माहीत नाही, काय लावता घरी इवा? असतंय ना? होय म्हणते. बच्चे बोले सच्चे. तसलं लावलं ना तर ते किडे मरतेत आणि ते येते तुमच्या शरीरात आणि मग अशी गाठून बसतेत आणि अजून त्रास देतेत. खोकला होणार, ताप येणार, आजारी पडणार, रोगी होणार. मग ते सगळे आपल्याला त्रास द्यायला भेटलेले सगळे जंतू असतात. म्हणून कोणी मरायसारखं काही काम करायचं नाही. आम्हा कसं झोपतात माहिती आहे का तुला? आम्हाची तिथं डास नसतात का? आम्हा फक्त क्षमा म्हणतात. क्षमा म्हणलं की ते उडून जाते माहिती का? बघ एकदा ट्राय करून. माझ्याकडे यायला लागलेत. क्षमा तुमच्याकडे जातील सगळे. तर सांगायचं आहे काय की आपण भाव करतो ना की ते मरावे, ते नाही यावे. डेंग्यूची साथ झाली म्हणलं की काय करणार हो तुम्ही? आता चालू आहे म्हणून ऐकले मी. काय करणार? त्याच्यापासून वाचायचं म्हणल्यावर ते मरावेत. नाहीतर झालं तुम्हाला इन्फेक्शन समजा, तर तुम्ही काय खाताय? अँटीबायोटिक खाताय म्हणजे काय हो? ते सुद्धा शेवटी जंतू मारायचंच कार्य. म्हणून सांगायचं आहे कुठूनही असू दे, तुम्ही जर हिंसेचे भाव केलात तर नियमाने तिथं पाप घडणार आणि ते तुम्हाला नरकादी गतीमध्ये नेणार. काय सांगा मला, काय लिहायचं होतं? विसरलं माझं.
काय म्हणले, चारित्र्य अंगीकार का करायचं? रागद्वेषाच्या निवृत्तीसाठी. लिहिलं का? वृद्धी सिद्धी. आमच्या शाळेत असं आलंय. होय तुम्ही भावना बेन वही पेन असते आमच्याकडं. उज्ज्वल काकी काय काय सांगितलं? रागद्वेषाच्या निवृत्तीसाठी चारित्र्य अंगीकार करा. आणि ज्यांनी रागद्वेषाची निवृत्ती केली तर त्याच्याकडून नियमाने हिंसा आदींची सुद्धा निवृत्ती घडतेच. म्हणजेच सांगितलं की व्रताधिकांचं पालन त्याच्याकडून होतं. म्हणजे म्हणायचं म्हणून की तुम्हाला व्रत तप करायचंय म्हणजे बहिरंगात सोडा सोडा ह्यालाच म्हणायचं नाही आहे व्रत, उलटा अंगीकार करा म्हणलं. म्हणून सांगितलं जातं काय, जिनधर्म कसा आहे हो, त्याग प्रधान नाही आहे, भोग प्रधान आहे. म्हणजे काय? सोडायला सांगत नाही, मग धरायला सांगतो. काय सांगतो जिनधर्म तुमचा? काय सांगतो स्वस्ती? आत्म्याला जाणा, आत्म्याला धरा सांगतो ना, म्हणजे अनात्मा सुटला. सोडा म्हणून सांगावं लागलं नाही. निष्पाप आत्म्याला जाणा म्हणलं की पाप सुटले. त्याला सोडा म्हणलं की सोडा वाटत नसतं. काय म्हणले पूर्वा? म्हणजे इकडं आनंद भोगा म्हणलं, आत्म्याचा आनंद, तर तो आनंद भोगत असताना बाहेरचे विषय सुखाचा, त्या भोगांचा सहज अभाव झाला, बास वाटतं. जसं म्हणलं की ज्यांनी संयम घेतला, समजा आता मी संयम घेतलाय काय की नळाचं पाणी पिणार नाही, मग आम्ही वापरतो विहिरीचं पाणी. मग जेव्हा हे नियम घेतला ना, त्यावेळी सगळीकडनं रेस्ट्रिक्शन सहज आले. म्हणजे असं नाही वाटलं की का जिथं विहीर नाही तिथं जायचंच नाही. मग कुठं विहीर नाही? परदेशामध्ये. म्हटल्यावर आजीवन परदेशाचा त्याग झाला. म्हणजे मला म्हणायचं आहे की जिथं पाप घडतंय ना, अशा ठिकाणी जायचंच नसतं. जायचं आहे? नाही जायचं? हां, चला सोडा, मग मी भारताच्या बाहेर जाणार नाही. आत्मज चालतंय का? वृद्धी सिद्धी तर भयंकर पाप असतं. आणि तसल्या पापामध्ये जाऊन काय करायचं? सनया, ते मम्मी घेणार नाही, तू घेणार बघ, मी सांगते नियम. जाऊ दे, मनाची तयारी करा आपल्याला की असल्या हिंसक क्षेत्रामध्ये आपल्याला जायचं नाही. कारण काल बघितलं ना आपण, द्रव्य क्षेत्र कालभाव जसं मिळतं तसे परिणाम होतात. कसे? ठेव हातात मध्ये. कसे परिणाम होतात? हिंसक क्षेत्र असेल, हिंसक काय म्हणायचं, दुराचारी, व्यसनी, मैत्रिणी, मित्र वगैरे असतील, संगती जशी असेल तसे भाव बदलायला वेळ लागत नाही. कसले मैत्रिणी आहेत सनया? घाबरून चांगले आहेत ना? म्हणजे ते जर असे असतील की पैसे विनाकारण खर्च करायचे, कुठंतरी टाइमपास करायचा, तर त्यांच्या नादी लागल्यावर आपण पण तेच करणार. म्हणून सांगितलं की जिथं जसं द्रव्य क्षेत्र म्हणजे पण मंदिरात काय येऊन बसायचं? सांगा, 8 ते 8:30 घरात बसली असती तर काय केलं असतं? मोबाईल. काय केलं असतं? इवा घरी असली असती तर आता टीव्हीवर बसती ना, नाहीतर बाहेर खेळत बसणार. स्वस्ती काय मोबाईल घ्यायचं नसतं हातात. म्हणून सांगितलं इथं यायचं रोज 8 वाजता. म्हणजे जर क्षेत्र तसं मिळालं तर त्याच्या निमित्तात पाप घडतं. घडवत नाही क्षेत्र, पण म्हणून म्हणलं आयतनामध्ये राहावा. पुढं द्रव्य क्षेत्र कालाचा काय दोष असतो? काल तुम्हाला असंयमी करतो का? म्हणजे तुम्हाला माहिती आहे 8 वाजता सिरियल असते. प्रवचनच आठवतं तुला? माझ्यासमोर प्रवचन, तिथं घरीच असल्यावर सिरियल आठवते. बरोबर. त्या 8 वाजले की इकडं जाऊ का तिकडं जाऊ असं वाटलं, काय झालं? पापच झालं तिथं. पण नको वाटलं. जर इम्पॉर्टन्स कुठं देणार तिथं जा वाटणार. म्हणजे काल आणि भाव सांगितले. जर रागद्वेषाचे परिणाम असतील तर नियमाने तिथं हिंसा सहज घडते. म्हणून व्रत करायला नको का वाटतं? संयम घ्यायला नको का वाटतं लोकांना?
कारण सोडा या भाषेमध्ये बघता तुम्ही, जसं कोणी सांगितलं रात्री भोजन त्याग करा म्हणलं तर राग येतो, दिवसा जेवण करा म्हणून सांगणार आम्ही तुम्हाला, चालतंय का नाही? कसं असं सांगा, नाही तर असं सांगा, ज्याला ज्या भाषेत समजते त्याच्या भाषेमध्ये. म्हणून ग्रहण करा हे सांगणारा धर्म आहे. हिंसेचा त्याग करा सांगताना हिंसेचं पालन करा असं सांगितलं, त्याच्या निमित्तामध्ये हिंसा थांबली म्हणजे पाप थांबलं. म्हणून भोग प्रधान आहे हे सांगायचं होतं. काय धर्माने सांगितलं तुम्हाला? आत्म्याचा आनंदाचा भोग घ्या जो तुमच्याजवळ आहे, बाहेर कुठून आणायला जायचं नाही, त्याच्यासाठी काय सोडायचं नाही, काय घ्यायचं नाही, आणायचं नाही, प्रतीक्षा करायची नाही आहे, बस आहे त्याचा आनंद भोगा. रागद्वेषांचा नाश झाल्यामुळे हिंसा आदी पापांपासून निवृत्ती केल्यासारखा होतो. ज्याला कोणत्याच फलप्राप्तीची इच्छाच नाही असा कोणता मनुष्य राजाची सेवा करेल? फळाची प्राप्ती पाहिजे तुम्हाला म्हटल्यावर म्हणून राजाची सेवा करताय, आणि जो राजाची सेवा करतो त्याला नियमाने फळ मिळतंच. म्हणून मी कोणाची सेवा करायला पाहिजे? माझ्या आत्म्याची. स्वतःची सेवा आपण करतच नाही कधी. काय सेवा करता हो? हातपाय दाबायचे नसतात. काय सेवा करायची असते हो? स्वतःची सेवा करायची म्हणजे तेवढंच दिसते सेवा म्हटल्यावर आपल्याला. काय स्वतःला वेळ देणं हीच स्वतःची सेवा आहे. स्वतःचं ज्ञान, स्वतःचा उपयोग स्वतःसाठी घालवणं हीच सेवा आहे आपली. म्हणून काय सांगितलं? हां, त्यांना गोष्ट सांगायची आहे. काय सांगितलं? आता आठव, मला अभ्यास करावा लागेल त्यासाठी. एक कुंभार होता बरं का. आता मॉरल लक्षात ठेवा, काय करायचं होतं आपल्याला? जर चांगली संगती मिळाली तर चांगले भाव सहज होतात. आणि जी पण वेळ येते ती आपली परीक्षा घेण्यासाठी येते. जेव्हा नियम करणार ना विशाल भैया, नियमाने तुम्हाला संकट येतात, म्हणजे तुमची दृढता बघण्यासाठी. जसं म्हणलं की आज रात्री मी अर्धा तास ध्यान केल्याशिवाय झोपणार नाही म्हणायचं का? नियमाने ध्यानाला बसला की झोप येणार असं होत असते. म्हणजे थोडंसं आपल्याला स्वतःला संयमित करायचं असतं, तर उदय मुद्दाम येतात तेव्हा, आणि मग त्या उदयामध्ये तुम्ही किती स्थिर राहता ना त्याच्यानुसार निर्जरा असते. म्हणून काहीतरी संयम रोज करायचा आपल्यासाठी. म्हणून एवढं करा आज एक दिवस. काय अर्धा तास, जास्त नाही म्हणले मी, 1 तास म्हणले का? असं हे काय चिलीपिली झाली? पोरांना सांगत नाही मी, तुम्हाला सांगते. पोरांसाठी 15 मिनटं, तुमच्यासाठी अर्धा तास. अर्धा तास ध्यान करा आणि झोपा, नाहीतर उठल्यावर ध्यान करा सकाळी. म्हणजे आपल्यासाठी वेळ द्यायला आपल्याकडं वेळ नाही आहे. आणि बरं जाऊ देत. काय झालं? एक कुंभार होता, काय इवा, आणि त्या कुंभाराला रोज त्याचं काय रुटीन असायचं की तो माती घेऊन यायचा, घड्या वगैरे बनवायचा आणि नेऊन व्यापार करून काय खेड्यात राहत होता, जाऊन शहरामध्ये विकून यायचा आणि त्याच्या पैशावर उदरनिर्वाह चालत होता त्याचा. आणि असंच एक दिवस काय झालं, फार पैसा मिळत नव्हता त्याला, पण आपलं चाललं होतं टुकूटुकू असं. मग तो सारखं कोसत होता आपल्या स्वतःला की कसलं नशीब आहे, माझ्या हातात धन येत नाही, राहत नाही वगैरे. म्हटल्यावर एक दिवस काय झालं, त्याच्याकडे गाढव होतं एक. त्याच्या पाठीवरच तो माती आणायचा आणि ते भांडी तयार करून, काय मडकी वगैरे तयार करून त्याच गाढवाच्या पाठीवर ठेवून शहरात जायचा, विकून यायचा. एक दिवस काय झालं की तो शहरातून यायला फार उशीर झाला आणि जवळपास रात्र होत आली होती. त्यामुळे इतका दमला होता तो आणि थकल्यामुळं त्यांनी काय केलं, आपली झोपडी आली की त्या झोपडीच्या बाहेर, रोज तो ॲक्च्युली बांधत नव्हता बाहेर गाढवाला, आतल्या साईडला कुठंतरी बांधायचं. पण त्या दिवशी इतका दमला होता की त्याला ते काय करायचं नको वाटायला, दरवाजाच्या बाहेरच एका काय लाकडाला वगैरे त्यांनी ते गाढव बांधलं आणि बांधून आत जाऊन झोपला. तर झोपल्यावर थोड्या वेळाने 1 तास 2 तास गेला असेल, त्याला जाग आली आणि वाटलं की इतकी कडाक्याची थंडी पडायला लागली आहे, पाऊस पडायचं लक्षण वाटतंय. म्हटल्यावर गाढव बाहेर आहे, नको त्याला बाहेर ठेवायला, असं आठवण आली आणि बाहेर येऊन दरवाजा उघडतो तर गाढव गायब. कुठं गेलं? मग ते आपलं झोपेतच होतं, डोळे उघडून शोधतंय कुठं गेलं. आणि थोडा वेळ मागं पुढं सगळीकडे बघितलं, मिळालं नाही. म्हटलं टेन्शन आलं आता. कोणाला? गाढवाला नव्हे, त्या माणसाला. आणि ते लाकूड घेऊन चिडला आता
म्हटला हे रात्रीतनं मला असं पळवायला लावतंय आणि कुठं जाऊन बसलाय, दोर तोडून पळायची ह्याला एवढी हिंमत आली का, बडबड करतोय रात्रीतनं, झोपेत असं बडबड करत असेल बरं का सगळे असती तर ते घेऊन पळाला, ते लाकूड घेऊन शोधत निघाला. राग आता वाढत चालला होता खूप दूरपर्यंत. रात्र असली भयंकर आणि काय झालं होतं नेमकं तेव्हाच की वादळ सुटलं. त्याचं जंगलाच्या जवळ घर होतं. तर ते जंगलातनं माती आणत होता आणि त्या जंगलातच गेला असणार असं त्याची मान्यता आणि तो त्यामुळे ती काठी घेऊन निघाला होता. आणि जंगलामध्ये वादळ सुटलं होतं, सगळे वाऱ्याने झाडं पडायला लागली होती, विजा चमकायला लागल्या आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. आणि ह्याला त्या झोपेमध्येच तो चालत होता. तर आता पावसामध्ये भिजल्यावर उठला चांगला, पण झालं काय की त्या जंगलाच्या जवळपास दुसऱ्या साईडला म्हणा एका रिकामी झोपडी होती. आणि नेमकं झालं काय होतं की त्या जंगलामध्ये एक सिंह राहत होता. काही वा बघितलंय ना सिंह कसला असतो? स्वस्ती काय म्हणायचं? लायन. हां, लायन म्हणायचं असतं त्यांना. सिंह माहीत नाही म्हण, लायन माहिती आहे म्हण, असली तुमची शिक्षण. मग ते त्या सिंहाला काय झालं होतं, त्या सिंहाचं सगळ्यांना भय होतं. कारण त्यांनी अनेक गायी शेळ्या वगैरे फार त्रास देऊन त्यांना संपवलं होतं. म्हटल्यावर गावातले सगळे चिडले होते त्या सिंहाबद्दल. पण कोण सिंहाच्या विरुद्ध जाणार? आणि नेमकं वादळ सुटल्यामुळं आणि ते सगळे झाडं पडाल्यामुळं सिंह घाबरला होता आणि तो शहराच्या दिशेने पळत आला होता, त्या गावाच्या दिशेने. आणि आल्यावर त्याला पाऊस सुरू झालं म्हटल्यावर सहारा कुठं मिळालं नाही, तर रिकामी पडकी झोपडी दिसली, तिथं तो जाऊन बसला होता. कोण? सिंह. आणि हा आता आला इकडून शेतकरी गाढवाच्या शोधात. आणि काय झालं, त्याला फक्त शेपटी दिसली. हां, त्या झोपडीच्या बाहेर आलेली अशी ती शेपटी दिसली आणि त्याला वाटलं हे आपलं गाढव इथं येऊन बसलंय. त्याला इतका राग आला आणि त्यांनी काय केलं, काठी घेतली आणि जाऊन ते झोपलं होतं बरं का गपचूप बिचारं सिंह. आणि हे जाऊन बसलं आणि ते त्या सिंहाच्या पाठीवर जोरात मारतो त्या काठीने आणि म्हणतो, गाढवा इथं येऊन बसलास. आता त्याला कळेच ना सिंहाला, एकदम तो येऊन डोक्यावर मारतोय, पाठीवर मारतोय आणि जाऊन अंगावर बसला त्याच्या. आणि त्याला काय म्हणतोय सिंहाला, म्हणला की ह्याच्या पुढं जर दोर सोडून निघालास तर तुझ्या गवतात विष घालून तुला मारीन. असं म्हटलं की ते सिंह घाबरलाच. म्हटलं हे नवीनच काहीतरी प्राणी दिसतंय आणि असं का बोलतंय, मारणार का मला? त्यामुळे ते इतकं गपचूप बसलं आणि ते आता त्याला त्यांनी बांधलं गळ्याला, ते जसं आपण गाढवाला बांधतो ना तसंच. काय ते रात्रीच्या अंधारात त्याला काय दिसेना आणि ते पाठीवर बसून आपल्या घरी घेऊन गेलं. आणि जिथे त्या लाकडाला बांधलं होतं ना गाढव, त्याच लाकडाला परत त्यांनी बांधलं त्याला आणि आज जाऊन झोपला. आता कोण होतं? गाढव नव्हतं, सिंह होता. आणि मग सकाळ झाली आणि ते अजून उठला नाही कुंभार. गावातले सगळे उठून सगळं गाव त्याच्या घराच्या बाहेर. आणि ते सिंह आपलं घाबरून दबकून बसलेला. असं काय आहे नक्की त्याला काही प्रकारच कळेना. ह्याने साखळ दंडाने बांधलं होतं त्याला. आणि आता सगळ्या गावामध्ये चर्चा की किती शूरवीर आहे कुंभार. आणि मग आता सगळीकडे चर्चा चालली म्हटल्यावर हा उठून बाहेर आला आणि म्हणतो, काय चाललंय माझ्याकडं, काय इतकी गर्दी झाली माझ्या घराबाहेर? आणि मग सगळे त्याचं कौतुक करायला लागले, तू सिंहाला धरलंय, किती छान काम केलंय. आता ते बघितल्यावर कुंभार गाढवच बनलं तेच. घाबरून गार झालं, मी काय केलंय, मी तर बाहेर गाढवाला आणलं, हे कुठून आलं म्हणून. आणि मग ते सगळं न्यूज गेली राजाकडं की आपल्या नगरामध्ये इतका शूरवीर कुंभार आहे, रात्रीतनं चालत जाते. तर ते राजाला काय झालं होतं, परचक्राचं आक्रमण झालं होतं नेमकं. आणि ते राजा त्या टेन्शनमध्ये होता की कसं त्याच्याशी फेस करायचं. आपल्या सैन्यामध्ये असा कोणी हुशार नाही आहे की जाऊन तिथं त्याशी लढा देईल आणि जिंकेल, कारण त्यांचं बळ जास्त होतं आणि यांचं सैन्य कमी असल्यामुळं कोणीतरी युक्तिवाला माणूस पाहिजे. आणि मग असं कोण शूरवीर आहे असं राजात चर्चा चालली होती राजदरबारात. तेवढ्यात नाव निघालं कुंभाराचं. काय म्हटला, एकट्या कुंभाराने सिंहाला धरलंय. म्हटल्यावर तो किती शूरवीर आहे. मग म्हटले, राजा बोलवा.
आता आमंत्रण आलं, येऊन उभारलं, त्याला काहीच माहित नाही काय चाललंय, का बोलवलंय राजाने. राजाच्या समोर येऊन उभारल्यावर राजा म्हणाला, तुला परचक्राशी लढा द्यायचा आहे, आपल्या दुसऱ्या राजाशी तुला लढाई करायची आहे. तो म्हणला, मला तसलं काही येत नाही, मला तुम्ही सांगू नका. तर ते सगळे मंत्री संत्री आले मध्ये आणि म्हणाले, तू सिंह पकडू शकतो आणि मग माणसाला काय झालंय, माणूसच आहे समोरचा, तो तुला फक्त त्याच्याशी लढा द्यायचा आहे आणि जिंकायचं आहे. तो किती नाही म्हणला तरी सुद्धा त्याला कोणी ऐकायला तयार नाही. आता ठरलं त्यांचं, कारण जस्ट बाहेर येऊन उभारलं होतं सैन्य शत्रू, त्यामुळं उद्याच लढा द्यायचा असं ठरलं होतं. त्यामुळं राजाने सांगितलं, तुझ्यासाठी हा घोडा ठेवलाय, एकदम उमदा घोडा आहे, तुला खूप चांगलं मदत करेल तो युद्धामध्ये. आणि ही तलवार आहे, हे सैन्य, तर तू काय कर, म्हणजे त्या घोड्यावर बसून तुला जायचंय सकाळी. एक मिनिट. तर त्यांनी सांगितलं की तुला उद्या घोड्यावर बसून जायचंय. तो घरी आला आणि बायकोशी बोलतोय की, म्हटला मी आयुष्यात कधी घोडा बघितला नाही, घोड्यावर बसलो नाही, आणि मी काय लढाई करणार आहे, म्हटला मला काय जमणार नाही. मग ती बायको त्याला जरासं बळ देते आणि म्हणती की ट्राय करून बघा एकदा, काय आता इथपर्यंत आलाय तर होईल तुमच्याकडून, काय घाबरू नका. म्हणजे काहीतरी देवाने चांगलं घडायचं असेल म्हणून, आयुष्य बदलायचं असेल म्हणून कदाचित हे प्रसंग आला असेल तुमच्या आयुष्यात. तो रात्रभर झोपू शकला नाही, विचार करतोय कसं करायचं. आणि शेवटी सकाळी सकाळी, अजून त्यांचा वेळ व्हायची होती त्याच्या आधीच, समजा 8 वाजता जर जायचं असेल ना, तर 6लाच जाऊन त्या घोड्याच्या समोर उभारला. आणि तो बघतोय, इतका उंच घोडा होता आणि हे ठेंगणं होतं एवढंस, त्यामुळे त्याच्यावर बसायचं कसं हेच पहिला प्रश्न त्याला. मग ते जाऊन विचार करत उभारला होता, तर बायको आली मागून आणि म्हणते की काय काळजी करू नका, टेबल घ्या आणि बसा त्याच्यावर, जाऊन कोण बघणार नाहीये. तर सांगितल्यावर तो म्हणाला की बर म्हणाला, आणि जाऊन तो कस तरी टेबल वर चढून त्या घोड्यावर बसला. आता बसल्यावर ते हलायला लागले, घसरायला लागले, म्हणल्यावर अजून घाबरला, म्हणला मी बसूच शकत नाही, तर युद्ध काय खेळणार. मग बायकोला म्हणला, जा आणि दोरी आण आणि मला सगळीकडनं बांध म्हणला. ते पाय बांध, त्या पाठीला बांध, त्याच्या ते हात बांध, हात सुद्धा बांधून घेतले त्यांनी त्या लगामाला, आणि सगळीकडनं असं पॅक करून घेतल्यावर त्याला फक्त राईड करून घ्यायची होती. कशी राईड करायची त्याच्यासाठी, असं नको व्हायला की मी सेनापती आणि मीच पडलो घोड्यावर, मागचे काय खेळायचे मग युद्ध. म्हणून त्याला म्हणायचं होतं की मला चांगलं बसू दे, तर तू सगळीकडनं पॅक कर. आणि तिने काय केलं, खरंच तसं आणून तिने इकडचं पाय तिकडचं पाय, ते असते ना काय म्हणायचं त्याला, पाय ठेवायचं असतं ते, बसलाय म्हणजे घोड्यावर. तर त्या पायाला बांधलं दोन्हीकडनं, हातांनी दोन्ही त्या लगामाला ती बांधतीये अजून, तोपर्यंत तो घोडा उसळला. आणि आता इतका बेलगाम पळू लागला तो की घाबरला हा, आणि इतकं जोरात धरून बसला त्या घोड्याला, काय करणार, इलाजच नव्हतं. पाय बांधलेले होते, हात तेवढे मोकळे होते, उडून खाली उतरायचं पण सवालच नव्हतं. उतरणार कसं, पाय ऑलरेडी बांधलेले होते म्हटल्यावर त्याला फक्त धरून बसण्याशिवाय इलाजच नव्हता. आणि तो घोडा इतका धूम ठोकून पळाला, इतका दूर गेला की राजवाडा गेला, ते महाल गेला, गाव गेला, तर जिकडं सैन्य होतं ना त्या साईडला पळायला लागला घोडा. आणि हे घाबरून गार, काय करायचं, युद्ध म्हणजे काय माहित नाही. आणि कसं तरी स्वतःला वाचवावं म्हटल्यावर त्या जंगलाच्या रस्त्याने जात असताना तो कुठंतरी झाडांना पकडतोय, फांद्यांना पकडतोय, आणि एके ठिकाणी इतका स्पीड होता त्या घोड्याला की थांबवायला येत नव्हतं. एका झाडाच्या फांदीला पकडला, तर त्या घोड्याच्या स्पीड मुळे काय झालं, ती फांदी तुटून हातात आली, पण तो थांबला नाही. आणि मग आता धरून राहण्याशिवाय इलाजच नव्हता, आणि ती फांदी म्हणजे तलवार. असं झालं. आणि ते निघाला तसंच पळत त्या शत्रू सैन्याकडे, आणि ते शत्रूच्या हेर असतात त्यांनी बघितलं, म्हणला हा काहीतरी वेगळाच दिसतोय, इतका वेगवान आहे की हातात तलवार घेऊन यायला लागलाय. आणि घाबरून त्यांनी जाऊन हे आणि सगळ्या शत्रूंना सांगितलं, म्हणले त्याचं काय खरं नाहीये, तो सगळे झाड उद्ध्वस्त करत यायला लागलाय, किती जण तर त्या समोर पडले वाकडे तिकडे त्या घोड्याच्या स्पीड मुळे, त्याच्यामुळं नाही, त्यांनी तर ते हातातलं टाकून पण दिलं नंतर, पण ते घाबरूनच लोक काय व्हायला लागली, इकडं तिकडं पळतायत. हे सगळं बघून
तो जो शत्रू होता ना त्यांनी विचार केला की हेच एवढं भारी आहे तर ह्याचं सैन्य कसं असणार. त्यांनी काय केलं, एक लेटर लिहिलं याच्या राजाला. म्हणला काय म्हणतात त्याला, संधी करतात ना, काय म्हणतात ते, तह करतात तह. तर ते त्यांनी लिहिलं, म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगा की तडजोड म्हणा असं काहीतरी, नाहीतर माघार घेतली आहे अशा टाईप मध्ये त्यांनी एक लेटर लिहिलं आणि त्याच्या तंबूमध्ये ठेवलं आणि गपचूप निघून गेला तो राजा आणि त्याचं सैन्य. आणि कसं तरी आता हा काय झाला, घोड्याला थांबवायला त्याला यश आलं आणि थांबला घोडा की हा आपटला खाली. आणि मग आपटल्यावर काय करतोय, पहिला बघतोय मला कोण बघतोय कारण आणि तोपर्यंत सगळे पळून गेले होते, कोणच नव्हतं. त्याला एवढा आनंद झाला, जाऊ दे आपल्याला कोण बघितलं तर नाही. आणि मग ते उतरला घोड्यावरनं आणि बरोबर त्या तंबूत गेला तर त्याला ते कागद दिसलं, पण त्याला एक अक्षर वाचायला येत नसतं. त्यांनी काय केलं, फक्त ते कागद गुंडाळून जवळ ठेवलं आणि राज्यात परत आला. त्या घोड्यावर बसला नाही, परत चालत आला. तर चालत येत असताना आता त्या गावातले सगळे त्याचं स्वागत करायला, सगळे त्याचं कसलं शूरवीर राजाला पळवून लावलं त्या शत्रू राजाला. आणि हे म्हणजे घामेने लथपथ झालेला, कुठून रक्त आलाय, कुठून काय तुटलंय फुटलंय, त्याला ते स्वतःची काही हेच नाही, चिंता काय व्हायला लागलं तेच माहित नव्हतं त्याला. आणि तो आपलं चालत येऊन घरी बायको जवळ आला आणि म्हणला मला उद्या सकाळपर्यंत काय बोलायचं नाही, काय हलवायचं नाही, मी झोपणार आहे आता आणि त्यांनी फक्त सांगितलं ते की तंबूमध्ये मला हे कागद मिळालाय, हे नेऊन तू राजाला दे, बाकीचं मला काय विचारू नको आणि मला आता डिस्टर्ब करायचं नाही. बर म्हणली बायको आणि तो झोपला आणि ती गेली राजाकडं आणि त्यांनी राजाला सांगितलं की हे पत्र त्यांनी आणलंय आणि तुम्हाला द्यायला सांगितलं. हे वाचल्यावर राजाला इतका आनंद झाला, तो म्हणाला शत्रू तर बिना लढाई करताच निघून गेला. म्हटला कसला शूरवीर आहे तुझा पती बघ. आणि मग त्याच्या नावावर एवढं सगळं लिहून दिलं, काय बक्षीस म्हणून. आणि शेवटी सांगितलं तुझ्या नवऱ्याला आम्ही सैन्याचा सेनापती करणार आहे, आता काय करायचं आणि ती घरी आली आणि सांगतीये नवऱ्याला की तुम्हाला राजाने बोलवलंय आणि तुम्हाला सेनापती पद देणार आहेत. आता ते अजून घाबरून गार, म्हटलं एकदा घोड्यावर बसलो याच्या पुढे आयुष्यात कधी बसणार नाही. ते गेला, राजाला म्हणाला तुमचा आदर सत्कार मला बास आहे, पण ह्याच्या पुढे मला परत राज्य दरबारात बोलवू नका. कशासाठी सांगायचं होतं, तुमच्यामध्ये पण तशी एक शक्ती असते, पण आपण ओळखत नाही म्हणून असं वाटतं की आपण नाही करू शकणार, आपल्याकडनं होणार नाही. म्हणून हेच सांगायचं इथं पण, तुम्हाला जर व्रत संयम करायचे, धर्म करायचे तर आपली शक्ती जाणा. आपल्यात पण ते पॉवर आहे, एक काय म्हणायचं पोटेन्शियल आहे असं की तुम्ही पुढे सरकू शकता, पण आपण करत नाही तसं. आपल्याला भीती वाटते म्हणा, किंवा त्याच्यापासून कधी त्याच्याशी भिडलो नसतो, त्याच्या जवळ गेलेलो नसतो म्हणून असं. पण जर त्याचा अंगीकार केला तर अवघड नाही. म्हणून काय करायचं, श्लोक म्हणू एकदा, म्हणा वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्वत नारकं छाया तपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान्. परत एकदा, मला आवाज नाही आला, शुद्ध म्हणा, म्हणा भावना भेद. वरं छाया तपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान्. सांगात माझा अर्थ. देवपद मिळते, श्रेष्ठ आहे हे वरम, म्हणजे हे श्रेष्ठ आहे. अव्रताच्या द्वारे हे चांगलं नाही. जसे कोण छाया, सावली तर दाखवलं होतं ना चित्र, सावलीत आणि उन्हात उभारून वाट पाहणाऱ्या अशा त्या दोघांमध्ये खूप अंतर आहे. तसं काय सांगायचंय, उन्हात उभारलो म्हणजे असंयमामध्ये आयुष्य घालवलं,
तर तुम्हाला पण मोक्षाला जायचं आहे. जसं समजा रुद्धी आणि सिद्धी, एकाला संयमाने मोक्षाला जायचं आहे, एकाला असंयमाने. कोणाला मोक्ष मिळणार? असंयमाने मोक्षाला तर जात नाही, लॉंगकट केला फक्त तुम्ही. भलेही समजा तुम्ही धर्मात आलाय पण तरीसुद्धा स्वतःसाठी कसं केला असंयमी जीवन घालवलं तर नरकात जाणार, नरकातून पुन्हा मनुष्य होणार, मग केला पुरुषार्थ तर मोक्षाला जाणार. पण संयमामध्ये राहून जर साधना केली तर याच भावामध्ये सुद्धा आपल्याला मोक्ष मिळू शकतो. म्हणजे आता इथं नाही आहे, एक सांगायचं होतं फक्त की व्रत केला तर तुम्हाला उत्कृष्ट गती, उत्कृष्ट पद प्राप्त होतं. आणि व्रत म्हणजे काय हो? पहिला निश्चय व्रत म्हणजे काय? निश्चय आला का? नाही आला अजून. निश्चय व्रत म्हणजे काय असतं? व्रतयती म्हणजे दोष टाकणे. काय म्हणले भावनाबेन? निश्चय व्रत म्हणजे दोष टाकणे, ह्याला म्हटलं जातं व्रत. म्हणजे आपल्या आत्म्याला जाणलं तर दोषांचा सहज त्याग होतो. लिहा. अय काय झालं? लांब बसा. म्हणून सांगितलं की व्रत करणं म्हणजे बाहेरची क्रिया नाही सांगायची आहे. पहिल्यांदा आत्मानुभव घेतला तर त्या सगळ्या दोषांचा अभाव झाला, ह्याला म्हणायचं व्रत. लिहा की कुठे गेली वही? काय म्हणले? व्रत म्हणजे दोष टाकणे, ह्याला निश्चय व्रत म्हणायचं, किंवा आत्म्याला जाणणे हे खरं व्रत आहे. सिद्धी लिहा. उद्या माझ्याकडे वही पेन घेऊन यायचं, नाही तर मी देणार आहे गिफ्ट. मग जेव्हा एकदा अंतरंग साधना केली आपण, अंतरंग पुरुषार्थ झाला की बहिरंगामध्ये मग त्याच्याद्वारे त्या क्रियासुद्धा सहज पालन केल्या जाणार. म्हणून संयम हा धर्म आहे, व्रत हा धर्म आहे आपला. मग त्याला आपण ज्ञानपूर्वक आनंदपूर्वक केलं तर त्याचं फळ आहे. म्हणून प्रयोजन समजून घेऊन करा तर दुःख नाही. अरे याच्या राहिलं की आज पडली. आज तुम्ही 9 वाजता सांगितलं काय करायचं? बरं, 105 आणि 108 लिहितो ना आपण. महाराजांच्या मागं 108 लिहितो आणि माताजींच्या मागं 105 लिहितो. तर त्याचा काय अर्थ असतो असं त्यांनी विचारले. माहीत आहे का? माहिती पाहिजे असेल तर उद्या या. आणि काय सांगायचं तुम्हाला? हां, उद्या अक्षय तृतीया आहे ना, तर वीरसागर महाराजजींचा दीक्षा दिवस आहे. तर त्यासाठी ॲक्च्युली आजच मला वाचायचं होतं. त्यांच्या जीवनातले एक असे प्रसंगच सांगितलेत की त्यांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी दीक्षा घेणार होते तर काय झालं होतं. म्हणजे त्याच्या आधीच ते दीक्षा घेण्यासाठी उठले होते ॲक्च्युली, पण तिथी खराब होती म्हटल्यावर त्या दिवशी त्यांची दीक्षा झाली नाही. मग उद्याच्या दिवशी या गावामध्ये दीक्षा झाली होती 1975 मध्ये. तर त्या दिवशी काय घडलं होतं किंवा त्यांनी कशी त्यांना वैराग्य झालं असं त्याच्यावर छान लिहिलेलं आहे सगळं. ते आपण उद्या वाचू. हो, अक्षय तृतीया सेलिब्रेशन करू. सांग प्रज्वल, सांग की. पूर्वा सांगते का ध्यान? नाही का? साधनाबेन ध्यान सांगता का? हां, सांगता जोरात सांगा. हो, आवाज. बसा ध्यान. अपेक्षा नाही. आम्ही